आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॅडम आत येऊ का? मॅडम त्या स्वानंद देसाईचा गुन्हेगार नाही सापडला. कसा नाही सापडला? अहो मी त्याला समधीकडे शोधलं. पार त्याच्या गावाला गेलतो. त्याचं घर, फार्म हाऊस, शेत, त्याचं खालच्या पट्ट्यातलं शेत समधीकडे पाहिलं पण नाही. अहो मी तर त्या बांधावरनं जाऊन शोधलं पण गावलाच नाही. कोंबडी पकडायला गेला होता का गुन्हेगार? शेतात कोण शोधतं? शिंदे. जरा आजूबाजूला चौकशी करता येत नाही का? अहो केली चौकशी. मग प्रत्येक घरात जाऊन विचारलं का तो कुठे गेला असेल, कुठे जाऊ शकतो. पण गावात त्याचा धाक आहे ना, कोणी काय उत्तरच देईना. शिंदे असं सरळ सरळ विचारलं तर कोण तुम्हाला उत्तर देणार आहे? तो सरपंच तुमचा कोण आहे? काका की मामा? काय बोलताय? गावचा सरपंच आहे तो. जरा आडून आडून चौकशी करता येत नव्हती का? हा, पोलिसांचं ट्रेनिंग चालू असताना कुठे गेला होता? लक्ष कुठे होतं? मोबाईल वरती गेम खेळत होता? तुम्हाला गावच्या सरपंचाला पकडायचं होतं, सराईत गुन्हेगाराला नाही. एवढं साधं काम करता येत नाही तुम्हाला? तुमच्या अशा वागण्यामुळे ना अजून अवघड करून ठेवलंय तुम्ही सगळं. सॉरी मॅडम. शिंदे प्लीज, मला ना सॉरी हा शब्द नाही ऐकायचा. सॉरी मॅडम. शिंदे सॉरी मॅडम. तुम्ही सांगा त्या गुन्हेगाराला कुठे शोधू? हा तुम्ही सांगा, मी जातो. नको, तुम्ही आता त्याला पकडू शकाल असं नाही वाटत आहे मला. मी बघते. या. मणी सर, मणी सर, हो काय झालंय? तुम्ही बोलत का नाहीये माझ्याशी? मणी सर. मणी सर. काय करतेस तू? प्रेग्नंट आहेस ना? त्या पोराच्या मागे कशाला धावतेस? कोण होता तो? एकेकाळी चांगले मित्र होतो आम्ही. माझ्या प्रत्येक सुखदुःखात खंबीरपणे उभे असायचे ते. पण आता काय झालं काय माहिती, माझ्याची मैत्री तोडून निघून गेले. मॅडम, तुम्ही इथे ऑफिसला काही झालं का? हा, त्या सरपंचला शोधायचा प्रयत्न केला आम्ही. आमचे शिंदे हवालदार गेले होते त्याला शोधायला. त्याचं घर, शेत, फार्म हाऊस सगळीकडे शोधलं, कुठे नाही सापडला. मला नीट विचार करून सांग, अशी कुठली जागा आहे का की जिकडे तो असू शकतो? म्हणजे त्याचा मित्र, त्याचा नातेवाईक, कोणीही. अशी एखादी जागा की जिकडे त्याला वाटेल की तो सेफ आहे. तुला माहितीये कोणी? आजी, सरपंचाची आजी. मॅडम, मी तुम्हाला सांगायलाच विसरले. अहो त्याला आजी आहे. म्हणजे लहानपणी जेव्हा त्याचे आई वडील वारले ना, तेव्हा तो आजीकडेच लहानाचा मोठा झाला आणि मोठा होऊन गावात परतला. पण आजीला कधी विसरला नाही. त्याच्या आजीत लय जीव होता. आजीची लय काळजी करायचा तो. त्याच्या आजीचं घर आमच्या घरापासून जवळच आहे. आमच्याच पंचकृषीत आहे त्याच्या आजीचं घर. कदाचित तो तिकडेच गेला असावा. ऑल राईट.
हे आजे ओळखलं नाही का? अगं मी किसन रावे. नजर गेली का काय म्हातारीची? अगं ओळखलं का? मुर्दा बसवल्या मेल्या तुझा. कुठं तोंड काळा करून आलायस रे? हा, आणि 2 महिन्यापासून मी तुला फोन लावतीये. हा, आणि तू कुठे उलटलायस रे? काय रे? हा, ही आजी मेली का जगली काही विचारायची, काही चौकशी करायची काही पद्धत आहे का नाही? आणि आज आलाय तोंडवर करून आजे करत. अगे म्हातारे, अगं वय झालं पण हातातली रग नाही कमी झाली. एवढ्या जोरात मारतात का लेकराला? लागलं ना मला. लेकरू चांगला दाढी मुशावाला दगोडा बाप्पा झालास ना तू. तू काय शेणाचा आहे की मेणाचा? आणि काय रे वशाड्या, कुठल्या पोरीच्या माग लागला तू? आलंय सगळं माझ्या कानावर. आणि काय रे पोरीच्या माग लागून आजीला विसरलास होय? अगं कसलं काय म्हातारे? त्या पोरीनं पर आयुष्याचं वाटोळ केलंय माझ्या. काय सांगू तुला? काय केलं तिने? काय केलंय? अगं खोटी केस टाकून पोलीस मागे लावलेत माझ्या. जिथं तिथं पोलीस शोधतायत. तिथं गावात तोंडवर करून फिरायचोय, असं लपून फिरावं लागतंय. ऐके म्हातारी, हे इथवर कसा बसा तोंड लपवत आलोय मी. हे रुसवे फुगे सोड, पण आधी मला लपू. नाही त्या पोलिसांच्या हाती लागलो ना, उगा बिनकामाचा तुडवतील मला. माझं लेकरू ते काय अवस्था झाली रे तुझी? बघ की. माझ्या हाती गाऊ दे ती पोरगी, तांगडाच तोडून तिचं मग बघ. ए म्हातारे, जरा दमानं. तुझी एनर्जी कळती मला. हे असलं काही करून माझ्या डोक्यावर आणखी एक केस लादू नको. तू एवढं कर की मला लपू बस. आता तू माझ्याकडे आला ना तर पोलीस काय साक्षात बरमदेव देखील तुझं काही आता वाकडं करणार नाही. माहितीये ना मला. या तरण्या पोरींचं असंच असतं. चांगल्या पैसेवाल्या पोरांना बघतात आणि लागतात मागे, आणि हातात येत नाही असं दिसलं की करतात केस.